पंढरपूरला न जाता विठ्ठलाचं दर्शन होऊ शकतं का? हा प्रश्न मला काही दिवसांपासून पडला होता. कारण विठ्ठल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते पंढरपूर, चंद्रभागेचा किनारा, वारकऱ्यांची दिंडी आणि विठ्ठल विठ्ठलचा गजर. पण आज मी तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन चाललो आहे जे पाहिल्यानंतर तुम्हालाही काही क्षणांसाठी पंढरपूरची आठवण येईल. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे ठिकाण आहे ठाण्यात. चला तर मग पाहूया ठाण्यातील उपवन तलावाजवळ उभा असलेला हा भव्य 51 फूट उंच विठ्ठल. सध्या मी उभा आहे ठाण्यातील प्रसिद्ध उपवन तलावाजवळ. ठाणेकरांसाठी ही जागा नवीन नाही. सकाळी चालण्यासाठी, संध्याकाळी निवांत बसण्यासाठी आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी ही जागा खूप प्रसिद्ध आहे. पण दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी येथे एक अशी गोष्ट उभी राहिली ज्यामुळे या परिसराचं आकर्षण अनेक पटींनी वाढलं. आणि ती म्हणजे ही भव्य विठ्ठल मूर्ती. मी जसा पुढे चालत होतो तशी लोकांची गर्दी वाढत होती. सर्वांच्या नजरा एकाच दिशेला होत्या आणि मग पहिल्यांदा माझ्या नजरेस पडला तो हा भव्य विठ्ठल. खरं सांगायचं तर फोटोमध्ये ही मूर्ती जितकी मोठी दिसते, प्रत्यक्षात ती त्याहून कितीतरी जास्त भव्य वाटते. 51 फूट उंची, हात कमरेवर आणि विठ्ठलाचा तो परिचित उभा असलेला अवतार. दुरून पाहताना असं वाटतं जणू काही विठ्ठल स्वतः या तलावाच्या किनारी उभा आहे. मूर्तीच्या जवळ जाताना तिच्या प्रत्येक भागावरील कलाकुसर लक्ष वेधून घेते. मुकुट, दागिने, वेशभूषा, प्रत्येक गोष्ट बारकाईने तयार करण्यात आली आहे. आणि म्हणूनच इथे येणारा प्रत्येक जण काही क्षणांसाठी थांबून या मूर्तीचं सौंदर्य अनुभवतो. पण मला ह्या ठिकाणी सर्वात जास्त आवडली ती गोष्ट म्हणजे फक्त मूर्ती नाही, तर तिच्या आसपासचं वातावरण. एका बाजूला शांत तलाव, दुसऱ्या बाजूला हिरवेटगार डोंगर, वर मोकळं आकाश आणि मध्ये उभा असलेला विठ्ठल. अशी जागा रोज पाहायला मिळत नाही. काही लोक फोटो काढत होते, काही जण निवांत बसून मूर्तीकडे पाहत होते, तर काही जण शांतपणे दर्शन घेत होते. आणि या सगळ्यामध्ये एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवत होती. हळूहळू सूर्य मावळू लागला, आकाशाचे रंग बदलू लागले आणि उपवन तलावाचं सौंदर्य आणखीन खुलू लागले. संध्याकाळच्या प्रकाशात विठ्ठलाची मूर्ती वेगळीच दिसत होती. दिवसभरातील गडबड, ताणतणाव हे सगळं काही क्षणांसाठी विसरायला लावणारं वातावरण. कदाचित म्हणूनच लोक पुन्हा पुन्हा इथे येतात. आणि मग सुरू झाला ह्या ठिकाणचा आणखी एक आकर्षक भाग, तो म्हणजे म्युझिकल फाउंटन. रंगीबेरंगी प्रकाश, संगीताच्या तालावर नाचणारे पाण्याचे फवारे आणि ह्या पार्श्वभूमीला दिसणारा विठ्ठल. हा नजारा कॅमेऱ्यात कैद करता येतो, पण प्रत्यक्ष अनुभवाची गोष्टच वेगळी आहे. खरंच हे दृश्य पाहताना वेळ कसा जातो हे कळत नाही. रात्र झाली आणि आता समोर दिसत होता पूर्ण रोषणाईने उजळलेला विठ्ठल. दिवसा भव्य वाटणारी ही मूर्ती रात्री मात्र दिव्य वाटू लागते. लाईट्सच्या प्रकाशात मूर्तीचं सौंदर्य आणखीन खुलून दिसतं. आणि त्या क्षणी मला एक गोष्ट जाणवली. विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी नेहमीच शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागतो असं नाही. श्रद्धा असेल तर विठ्ठल कुठेही भेटू शकतो. तर मित्रांनो, ठाण्यातील उपवन तलावाजवळील हा 51 फूट उंच विठ्ठल हे फक्त एक पर्यटन स्थळ नाही, तर श्रद्धा, निसर्ग आणि सौंदर्य यांचा सुंदर संगम आहे. तुम्ही कधी इथे आला आहात का? कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भन्नाट ठिकाणांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हरी विठ्ठल.